नमस्कारजी सेवक मित्रांनो, आज आपण पाहू अनुभव मालिकेतील अनुभव क्रमांक 4. श्री रामाजी उपासराव मौदेकर, सेवक क्रमांक 17, मुक्काम टिमकी, नागपूर. हा मार्ग मी कसा स्वीकारला? मी रामाजी उपासराव मौंदेकर या मार्गावर येण्याचे कारण म्हणजे आम्ही आमच्या कुटुंबात पूर्वी फार सुखी समाधानी होतो. परंतु माझा मोठा मुलगा देवराव याच्या जन्मानंतर आमच्या कुटुंबात दुःखाला सुरुवात झाली. त्याच्या जन्मानंतर काही दिवसांनी माझ्या पत्नीच्या अंगात भूत येऊ लागले व ती धुमू लागली. तो त्रास दूर करण्याचे मी फार प्रयत्न केले. वैद्य, जादू टोणावाले वगैरेचा सुद्धा प्रयत्न करून पाहिला, परंतु तिचा त्रास दूर झाला नाही. माझी आई रुखमाबाई ही माझ्या पत्नीला व मुलाला घेऊन बंगाली पंजा येथील दर्ग्यात जात होती. तरी पण माझ्या पत्नीच्या अंगातील भूत निघाले नाही. माझा मोठा मुलगा 9 वर्षाचा असताना आणखीन एक दुसरी आपत्ती माझ्यावर आली. माझ्या पोटात टिपली किंवा गोळा असल्याचे जाणवू लागले व त्यापासून भयंकर त्रास होऊ लागला. त्यासाठी मी जाणते वैद्य यांच्याकडून उपचार केला. तसेच डॉक्टरांचे सुद्धा औषध घेतले, परंतु त्रास दूर झाला नाही. नंतर मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन तपासणी केली. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितले. ऑपरेशनबद्दल मी माझ्या कुटुंबातील लोकांना सांगितले, परंतु कुटुंबात मी एकटाच कर्ता पुरुष असल्यामुळे व लहान लहान मुले असल्यामुळे कुटुंबातील लोकांनी ऑपरेशन करण्याबाबत संमती दिली नाही. इकडे पोटाचा त्रास वाढतच होता. या काळात आमच्या कुटुंबातील कुणीतरी सारखा आजारी असायचा. मी 3 वर्षापर्यंत पोटाच्या त्रासामुळे काही कामधंदा करू शकलो नाही. त्यामुळे घरात असलेले सर्व दागिने विकून हे दिवस काढावे लागले. या काळात आम्ही पैशाने व शरीराने बेजार झालो. जवळचा पैसा संपल्यानंतर मी पोटाच्या त्रासामुळे पोटाला फडके बांधून दुसऱ्याचा मजुरीचा ताना वेळून कसा तरी दिवस काढू लागलो. आमच्या कुटुंबातील दुःख वाढतच होते. एखादा मुलगा पहाटे पाणी प्याला तर तो लगेच बेहोश होत असे व तंत्रमंत्र जाणणाऱ्यांना बोलावून उपचार केला तरच तो शुद्धीवर येत असे. त्यामुळे आम्ही मुलांना धाकाने पहाटे पाणीसुद्धा पाजत नव्हता. माझा मोठा मुलगा 8व्या वर्गात शिकत होता. शाळा सुरू होऊन 2च दिवस झाले होते. तो खेळता खेळता आमच्या घराशेजारी असलेल्या देवीच्या देवळाच्या चबुतऱ्यावर किंकाळी मारून बेहोश झाला. जादू टोणावाल्याला बोलावून आणल्यावर तो शुद्धीवर आला, परंतु तो 15 दिवस आजारीच राहिला. प्रकृती ठीक झाल्यावर तो शाळेत गेला, परंतु लगेच घाबरून घरी परत आला. तो एवढा घाबरला होता की त्याने मी शिकत नाही असे सांगितले. तेव्हापासून त्याने शाळा सोडली. जर कोणीही त्याला शाळेत जा म्हटले की तो फारच घाबरून जात असे. आमच्या कुटुंबात दुःखाला सुरुवात झाल्यापासून कोणालाही ताप आला की त्याचा ताप कमीत कमी 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत राहत असे. तो बरा होऊ लागला की लगेच दुसऱ्याला ताप येत असे. त्यामुळे नेहमी एक ना एक तरी आजारी राहत असे. ह्या सर्व त्रासातून मुक्ती मिळण्याकरिता मी वैद्य, डॉक्टर, तंत्रमंत्र जाणणाऱ्यांकडून खूप प्रयत्न केले, परंतु दुःख दूर झाले नाही. त्याप्रमाणे जागनाथ बुधवारी येथील गणेशपुरी महाराज यांच्या हाताने घरी देवीचे हवनसुद्धा केले, तरी पण आमच्या कुटुंबातील दुःख दूर झाले नाही. आमच्या घराजवळ राहणारे वैद्य श्रीमान विठोबाजी धापोडकर हे आमच्या घरी कोणालाही ताप आला की औषध देत असत. परंतु त्यांनी एके दिवशी स्पष्ट सांगितले की जे औषध दुसऱ्याला दिल्यावर 1-2 दिवसात आराम पडतो, तेच औषध तुमच्या घरी 15 दिवस दिल्यानंतरही आराम पडत नाही. तेव्हा ह्यानंतर मी तुम्हाला औषध देणार नाही. एवढे प्रयत्न करूनही आराम पडत नसल्याने व वैद्याच्या स्पष्ट सांगण्यावरून मला वाटू लागले की आता आपण नागपूर सोडून मोहाडीला राहावयास जावे. परंतु नंतर मनात विचार आला की आपण कुठेही गेलो तरी नशीब सोबतच राहणार. त्यामुळे हा विचार पुन्हा बदलला. इतके दुःख असतानासुद्धा आम्ही प्रयत्न करीत होतो. परंतु बाबा जुमदेवजी आमच्या शेजारी राहत असूनसुद्धा आम्हाला त्यांची आठवण झाली नाही. आम्ही हा मार्ग घेण्याअगोदर माझा भाचा किसनू टाकळीकर यांनी हा मार्ग घेतला होता. त्याच्याकडील हवनाला आम्ही सर्व गेलो होतो. तेव्हापासूनच मला या मार्गाची माहिती झाली होती. माझ्या कुटुंबातील दुःख माहीत असल्यामुळे मला त्यांनी पुष्कळ वेळा हा मार्ग घेण्याबद्दल सांगितले.
परंतु जुन्या संस्कारामुळे अनेक देवाचे विसर्जन करून एकाच परमेश्वराला मानण्याचा निर्णय घेणे मला कठीण होत होते. त्यावेळी मी माझ्या दोन्ही मुलांना किसनू टाकळीकर यांच्याकडे ठेवून त्यांनी भगवान बाबा हनुमानजीच्या फोटोजवळ अगरबत्ती लावली व जर फायदा झाला तर आपण सर्वांनी या मार्गाने जावे असा विचार केला. परंतु माझा विचारसुद्धा सफल झाला नाही. यानंतर माझा मोठा मुलगा देवराव किसनू टोळीकर यांना घेऊन श्री गंगारामजी रंभाड यांच्याकडे गेला व मी एकटा अगरबत्ती लावण्यास तयार आहे असे त्यांना सांगितले. त्याप्रमाणे त्याने 42 दिवस गंगारामजी रंभाड यांच्याकडे फाऊन बाबा हनुमानजीच्या फोटोसमोर अगरबत्ती लावली. त्या काळात त्याला फायदा झाला. आम्ही सर्व कुटुंबातील लोकांनी मिळून अगरबत्ती लावलेली नसल्यामुळे माझ्या कुटुंबातील दुःख दूर झाले नाही व त्रास सुरूच होता. इतके दुःख असताना सुद्धा तसेच आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासाने बेजार असूनही अनेक पूजा सोडून एका परमेश्वराला मानण्याची माझी तयारी होत नव्हती. पूर्वीपासून चालत आलेल्या महादेव बोवा, आंबागड्या यांना आपण मानले नाही तर पुन्हा त्रास वाढेल अशी भीती वाटत होती. अशाच मनस्थितीत पुन्हा 1-1.5 वर्ष निघून गेले. इतक्या दिवसांपासून चालू असलेला माझ्या पोटाचा त्रास, पत्नीच्या अंगात येणारे भूत आणि कुटुंबातील सारचे आजारपा चालूच होते. त्यात किंचातही फायदा नव्हता. असेच दिवस निघून जात असता 1966 या वर्षी उन्हाळ्यात माझी दोन्ही मुले देवराव व नेमाजी विषमज्वराने टायफॉइड आजारी पडले. औषधोपचार करूनही ताप कमी होत नव्हता. 2 महिने होऊन गेले तरीसुद्धा त्यांना आराम मिळाला नाही. याच काळात आमच्या शेजारच्या 2 तरुण मुली ह्याच आजाराने मरण पावल्या. त्यामुळे मला फार धास्ती वाटू लागली. मी विचार करू लागलो की माझ्या संसाररूपी रथाची 2 चाके जर निघून गेलीत तर माझे काय होईल. तेव्हा कुटुंबातील सर्व लोकांनी विचार केला की इतके प्रयत्न करूनही व अनेक देवांची पूजा करूनसुद्धा एकही देव धावत येऊन आमचे दुःख दूर करीत नाही, तर अशा प्रकारे मरण्यापेक्षा एकाच परमेश्वराच्या नावावर मरू असा आम्ही ठाम निश्चय केला. आमचा निश्चय झाल्यावर मी किसनू टाकळीकर यांना घेऊन महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्याकडे गेलो. मी बाबांना माझा निश्चय सांगितला. बाबांनी विनंती केल्यावर त्यांनी 42 दिवस नियमाचे देऊन श्री गंगारामजी रंभाड यांच्याकडे जाऊन अगरबत्ती लावण्यास सांगितले. 42 दिवसांचे कार्य सुरू केल्यानंतर 2-3 दिवसातच दोन्ही मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली व माझ्या पत्नीच्या अंगात भूत येणे बंद झाले. 42 दिवसांचे कार्य संपल्यानंतर आम्ही हवन केले. तेव्हापासून आच्या कुटुंबातील 20 वर्षापासूनचे दुःख, माझा पोटाचा त्रास, पत्नीच्या अंगातील भूत, कुटुंबातील आजारपण सर्व दूर होऊन आम्ही सुखी व समाधानी झालो. दुसरा अनुभव माझ्या जीवनात आला तो म्हणजे माझी दोन्ही मुले मॅट्रिक पास झालसावर नोकरीकरिता अनेक ठिकाणी प्रयत्न करीत होती. ओळखीच्या माणसाकडे जाऊन त्यांना शिफारस करण्याकरिता पार्टी देत होतो. एकेवेळी योगायोगाने पार्टीसाठी आलेली मंडळी घरी बसली असताना बाबा जुमदेवजी आमच्या घरासमोरून गेले व हा सगळा प्रकार त्यांच्या नजरेस आला. बाबांनी मला बोलावून विचारपूस केली. तेव्हा मी सांगितले की मुलांना नोकरी लावून देणार आहेत म्हणून त्यांना पार्टीसाठी बोलविले आहे. त्यावर बाबांनी मार्गदर्शन केले की एवढा जगाचा पालनकर्ता परमेश्वर जवळ असताना त्याला विनंती न करता चोरट्या माणसाच्या मागे लावूक त्यांना शिफारस करण्याकरिता सांगणे चुकीचे आहे. त्यांनी हा प्रकार बंद करण्यास सांगितला. केवळ परमेश्वरालाच विनंती करण्यास सांगितले. तेव्हापासून आम्ही कोणालाही नोकरी लावून द्या असे सांगणे बंद केले. दोन्ही मुले फॉर्म भरीत व परमेश्वराला विनंती करीत असत. काही दिवसांनी मोठ्या मुलाला एके ठिकाणी इंटरव्ह्यू कॉल आला. इंटरव्ह्यूला जाताना तो परमेश्वराला विनंती करून इंटरव्ह्यूला गेला. याचा इंटरव्ह्यू चांगला झाला. तिथे 2 जागा असून त्याकरिता दोघांची शिफारस जोरात सुरू आहे असे त्याला कळले. त्यास दोघांची नियुक्तीही निश्चित आहे असेही समजले. सायंकाळी घरी आल्यानंतर त्याने परमेश्वराला अगरबत्ती लावून सर्व हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी पुनः आंघोळ करून
बाबा हनुमानजीच्या फोटोसमोर अगरबत्ती व कापूर लावून विनंती केली की काल जिथे इंटरव्ह्यू झाला तिथे नोकरी मिळाली पाहिजे. त्यानंतर दुपारी तो जेवायला बसला असता एक व्यक्ती त्याचे नाव विचारत घरी आली. कोणीतरी असेल असे वाटून त्याला बसायला सांगितले. त्याचे जेवण आटोपल्यावर त्याने त्या व्यक्तीला विचारले असता त्या व्यक्तीने त्याला नोकरीचा आदेश दिला व दुसऱ्या दिवशी तो नोकरीवर गेला. अशा प्रकारे परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण केली. त्यानंतरही त्याला 2-3 ठिकाणचे नोकरीचे आदेश आलेत. बाबांनी दिलेला 4 तत्वातील इच्छेनुसार भोजन ह्याचा अनुभवही मला आला. माझा लहान मुलगा नेमाजी याला प्रथमच मुंबई येथे नोकरीवर रुजू होण्याचा आदेश आला. परंतु मुंबर्दला कोणीच ओळखीचे नसल्यामुळे त्याला तिथे पाठवावयाचे नाही असा आमच्या कुटुंबातील लोकांचा विचार होता. परंतु त्याने हट्ट करून मुंबईला जाण्याची सर्व तयारी केली. त्यावेळी मी बाबा जुमदेवजी यांच्याकडे जाऊन माझा विचार सांगितला. तेव्हा त्यांनी मुलाला बोलावून सांगितले की घरच्या लोकांवी इच्छा नसताना तू मुंबईला जाऊ नकोस. आपल्याजवळ एवढा शक्तिशाली परमेश्वर असताना काळजी करण्याचे कारण नाही. तुला लवकरच जवळपास नोकरी लागेल. बाबांच्या सांगण्यानुसार त्याने मुंबईला जाण्याचे रद्द केले. त्यानंतर 3 महिन्यातच त्याला दुसरा नोकरीचा आदेश आला. तोही नागपूरचाच आणि कधीही बदली न होणाऱ्या ऑफिसचा. केवढीही परमेश्वरी कृपा. अशा प्रकारे परमेश्वराने कुटुंबातील दुःख दूर केलेच, तसेच आमच्या इच्छेप्रमाणे माझ्या 2ही मुलांनी नोकरीसुद्धा लागली. तेव्हापासून आम्ही आमच्या कुटुंबात सर्व प्रकारे सुखी आहोत आणि समाधानाने जीवन जगत आहोत. माझ्या याच प्रकारे बरेचसे अनुभव परमेश्वरी कृपेने आमच्या कुटुंबात आलेले आहेत. भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कृपेने मी या मार्गावर येण्याचे कारण व मार्गावर आल्यावर आलेला अनुभव कथन केला आहे. बाबांनी दिलेल्या 4 तत्वांचे, 3 शब्दांचे व 5 नियमांचे आम्ही आमच्या कुटुंबात पालन करण्याचे व तसेच वेळोवेळी बाबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचे व्रत सतत चालवण्याचा दृढ निश्चय केला आहे.